विदर्भातील अग्रगण्य पी.आर. पोटे एज्युकेशनल ग्रुप अमरावतीच्या वतीने देशभरातील इंजिनिअरिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी दिनांक 20 व 21 जानेवारीला टेक लॉन्च 2025 या इव्हेंटचे आयोजन स्वामी विवेकानंद ऑडिटोरियम येथे करण्यात येत आहे। यात कोडेथॉन, हॅकेथॉन, टॅलेंट टेबल, सर्किट मेनिया, एक्सेलरेट 2.0 अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येत आहेत। या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले कलागुण जगापुढे आणता येतील। स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना 7 लाखापेक्षा जास्त भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत। फक्त राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील विद्यार्थी सुद्धा मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवित आहेत। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणजे इंडियन मॅथमॅटिक्स एज्युकेटर सुपर 30 चे संस्थापक नंदकुमार यांची उपस्थिती व मार्गदर्शन मिळणार आहे। स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून या स्पर्धेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर प्रदीप जावंदिया यांनी केले आहे। मी डॉक्टर प्रदीप जावंदिया, प्राचार्य पी.आर. पोटे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट अमरावती। मी आपलं इथे सगळ्यांचं स्वागत करतो आणि मी हा पर्टिक्युलरली जो एक माध्यम तयार करतो आहे तो याच्यासाठी आहे की आमच्या इथे 20 आणि 21 जानेवारी 2025 रोजी टेक्लॉन 2025 असा हा एक इव्हेंट आहे आणि त्या इव्हेंटमध्ये वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स आहेत। या इव्हेंटचं उद्घाटन 20 जानेवारी 2025 रोजी आपल्याला सुपर 30चे जे प्रसिद्ध आनंद कुमारजी आहे त्यांच्या हस्ते या इव्हेंटचं उद्घाटन होईल आणि त्यांचं पण एक की नोट सेशन होईल आणि त्यानंतर बऱ्याच त्या इव्हेंटमधल्या मेजर इव्हेंटमध्ये त्या बाकीचे जे सगळे टेक्निकल इव्हेंट आणि कल्चरल इव्हेंट या दोन्ही इव्हेंटचे उद्घाटन होतील। त्यात महत्त्वाचे टेक्निकल इव्हेंट म्हणजे पहिला इव्हेंट आहे हॅकेथॉन 25। त्या इव्हेंटमध्ये जो राष्ट्रीय स्तरावर AICTE जसं हॅकेथॉन घेते तसंच कॉलेजही त्या पद्धतीचं प्रॉब्लेम स्टेटमेंट देऊन स्टुडंटला हॅकेथॉन ही ॲक्टिव्हिटी कंडक्ट करते। त्याच्यात प्रथम पारितोषिक जवळपास 51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये, तिसरं पारितोषिक 11,000 रुपये असे व्हेरिएबल प्राइजेस त्याच्यात आहे। दुसरा एक महत्त्वाचा इव्हेंट आहे त्याच्यातच तो कोडेथॉन 25। त्याच्यातही मेजर प्राइजेस हा कोडेथॉन म्हणजे बेसिकली प्रोग्रामिंग कोडिंग याचा इव्हेंट आहे आणि त्याच्यातही प्राइजेस 25,000, 15,000, 10,000 असे वेगवेगळे प्राइजेस आहे। तिसरा इव्हेंट त्याच्यातला आहे तो बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन आहे। बिझनेस प्लॅन कॉम्पिटिशन हा पर्टिक्युलरली आपल्या बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनचे जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरता आहे। चौथा एक प्रोग्राम आहे या टेक्निकल इव्हेंट आहे तो एक्सेलरेट म्हणून आहे। तो ही एक टाईपचं कॉम्पिटिशन्स गेमिंग कॉम्पिटिशन्स म्हणून त्याच्यातही बरेचसे पार्टिसिपेशन आहे। पाचवा जो इव्हेंट आहे एक टॅलेंट बॅटल म्हणून एक इव्हेंट आहे। त्याच्यात परत मॅचिंग कोडचा इव्हेंट आहे आणि तो कोड सी प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये तो घेण्यात येईल। त्याच्यातही बरेचसे पारितोषिक्स आपण डिफाईन केलेले आहे। असे वेगवेगळ्या टाईपचे 5 जवळपास टेक्निकल इव्हेंट आहे। 5च नाहीत अजूनही काही रिलेटेड सर्किट मॅनिया वेगवेगळ्या अजून वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे। ह्या ज्या 5 ॲक्टिव्हिटी मोस्टली मी जे सांगितल्या या कम्प्युटर रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटी आहे किंवा बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटी आहे त्या सांगितलेल्या आहेत। पण अशा जवळपास एक 15 ॲक्टिव्हिटी टोटल या प्रिमायसेसमध्ये 20 आणि 21 या 2 दिवसात होणार आहे। हे महत्त्वाचं आकर्षण म्हणजे टेक्निकल इव्हेंट आहे। पण नुसतं टेक्निकलच नाही तर जवळपास एक 10 दिवस हा 20 ते 28 पर्यंत हा चालणारा स्पोर्ट्स, टेक्निकल आणि कल्चरल असं तिन्हीचं त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे आणि हे टेक्निकल इव्हेंट पर्टिक्युलरली राष्ट्रीय स्तरावर आपण घेत आहे। याच्यात पार्टिसिपंट भारत देशातल्या सगळ्या इन्स्टिट्यूटचं याच्यात इन्व्हॉल्वमेंट राहणार आहे। पार्टिसिपेशन ऑलरेडी आमच्याकडे बऱ्याचशा एंट्री रिसिव्ड झालेले आहे आणि मी सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी या इव्हेंटचा फायदा घ्यावा। नुसता फायदा घेऊ नये तर त्याचा महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे की वेगवेगळ्या प्रदेशातले जर विद्यार्थी इथे आले आणि ते एकमेकांना भेटले तर त्यांना आपली कार्यक्षमता किती आहे, आपण कुठे काम करतोय आणि बाकीचे विद्यार्थी काय करताय, त्यांची लेवल काय आहे हे सगळं समजण्यासाठी हा असा इव्हेंट आहे की त्याच्यातून त्यांचे सुप्त गुण तर दिसतीलच पण महत्त्वाचं त्यांची कार्यक्षमता किती आहे, ते कोणत्या लेवलवर आहे, त्यांना कॉम्पिटिशन कोणत्या लेवलची आहे, पुढे आपल्याला काय करायचं आहे हे सगळं त्याच्यातून दिसून पडेल आणि महत्त्वाचा उद्देश तो त्याच्यातून साधता येईल आणि विद्यार्थ्यांना डेफिनेटली त्याचा फायदा होईल असं त्याच्यातली सगळी अपेक्षा आहे आणि एक होलिस्टिक
म्हणजे कल्चरल पण विद्यार्थ्यांचे एकमेकांना कळतात, की आपण म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशातून आलेले विद्यार्थी असले तर त्यांचं कल्चर काय आहे, आपलं कल्चर काय आहे, आपलं एज्युकेशन कसं आहे, त्यांचं एज्युकेशन कसं आहे, आपलं टेक्निकल डेव्हलपमेंट किती झालेलं आहे, त्यांचं टेक्निकल डेव्हलपमेंट किती झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी त्याच्यातून कळतात. आणि ते कळाल्यानंतर आपल्या जगाच्या पाठीवर आपले कोणासोबत कॉम्पिटिशन आहे, किती लेव्हलवर आपण तयार झालेलो आहे, अजून काय-काय अपेक्षा आहे, अजून काय-काय तयार होणं अपेक्षित आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यातून अपेक्षित आहे. तर माझं सगळ्या विद्यार्थ्यांनी, देशभरातल्या विद्यार्थ्यांना आव्हान आहे, की त्यांनी यावं, या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करावं आणि त्याचा भरपूर फायदा घ्यावा.